हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही सगळेजण कसे आहात हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि आज बघा सकाळी मी सगळे कपडे धुवायचे जे होते ना ते सर्व बाहेर काढून ठेवले, कारण घरातच राहून गेले ना तर तसेच राहतात. मग कधी कधी तसेच कपडे राहून जातात बाकीचे धुवायला घरात राहिलेले ते. तर इकडं माझं चाललं आहे कपडे वगैरे काही धुवत नसते मी, पर नंतर धुवायचे आहेत मला. आंघोळ वगैरे झाल्यावर घरातलं काम जे आहे छोटं मोठं ते आवरून नंतर मी कपडे धुवणार आहे. म्हणजे आता भांडे घासायचे आहेत मला. तर हा आमचा पहिला व्हिडिओ आहे आणि माहिती द्यायची पहिल्यांदा तर राहूनच गेली. तर आम्ही राहतो इथे पुण्याला. माझं नाव आहे मुक्ताई, चॅनलचं आपले नाव आहे मुक्ताई मोकाशी, तेच माझं नाव आहे. आणि आमचं एक छोटंसं बाळ आहे, त्याचं नाव रुद्राक्षी आहे, पण त्याला आम्ही लाडाने चिमू सांगतो. आणि रुद्राक्षीचे पप्पा आहेत जे ते पुण्यामध्ये जॉबला आहेत, नोकरी करत आहेत. आणि आम्ही इकडेच पुण्याला राहतो आहे. आणि आमचं जे गाव आहे ना ते कराडमध्ये आहे. आणि तर ही माझी झाली थोडक्यात माहिती. तर असंच आपल्या व्लॉगमध्ये तुम्हाला डेलीचं रूटीन जे आहे, जर कुठे बाहेर वगैरे फिरायला गेलो ते व्हिडिओ ब्लॉग वगैरे बघायला मिळतील. तर जास्त काय आहे एवढं इंटरेस्टिंग, म्हणजे जर आपल्याला फिरायला वगैरे गेलो ना तिकडं गावाकडं, आता माझ्या दादाच्या गावाकडनं तिकडं भरपूर जंगलात वगैरे तिकडं मस्त फिरण्यासारखं असतं. आणि फळं वगैरे तिकडे जंगलातली वगैरे येते. आदिवासी आहे. आणि तर आता लग्न झालं आहे माझे इकडं, म्हणजे कराडमध्ये. आता इकडं मराठाच असतात, म्हणजे आम्ही आता मराठा झालो. तर आधी मी आदिवासी म्हणजे होते आहे. तर असंच आपलं डेलीचं रुटीन आणि काही इंटरेस्टिंग ब्लॉग आले तर तुम्ही चांगला आम्हाला सपोर्ट करा. आणि तर आपली आहे सिंगल रूम आणि बाहेर जे सगळं, म्हणजे इथं पण एक बिल्डिंग बांधायची आहे. तर रूम मालक जे आहेत ना ते चांगले आहेत आमचे, मस्त. तर इथं छोटीशी रूम आहे, सिंगल रूम आहे. आणि बाहेर आजूबाजूला तुम्हाला मी कधीतरी म्हणजे तो व्हिडिओ शूट करेन मी, माझी रूम आणि जे बाहेरचं आपलं बाहेरचं आजूबाजूचं जे परिसर आहे तो मी तुम्हाला त्या व्लॉगमध्ये दाखवेन. आणि हे सगळं माझी रूम वगैरे सामान वगैरे आणि बाहेरचं आता तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच, कारण तेवढीच आपली रूम आहे, जास्त काही मोठी नाही. सिंगल रूम म्हटलं सगळं त्याच्यातच कपडे, झोपायचं, जेवण वगैरे ते सगळं. तर असंच चाललं आहे माझं. भांडी सगळी धुवून घेतले मी. आणि इकडं जे पाणी साचलेलं असतं ना ते मला काढायला लागतं, कारण ते जर काढलं नाही ना तर मग सगळी घाण होतं आणि मच्छर वगैरे होतात, त्याच्यामुळे ते पाणी काढायला लागतं. आणि इकडे जे पाण्याचे वगैरे कॅन ठेवलेत मी. तर पाण्याची खूप टंचाई आहे इकडं, बाकी काही नाही, सगळं व्यवस्थित आहे. आणि जे पाण्याचे कॅन वगैरे मी ठेवले ते ना ते सगळं आम्ही भरत नाही सगळं, कारण सकाळी अर्धा तास पण पूर्ण पाणी राहत नाही, लगेच जातं आहे. त्याच्यामुळे एक मोठा कॅन आणि 2-3 छोटाले कॅन असं पाणी असतं आम्हाला. तर एक दिवसाआड पाणी येतं आहे. त्याच्यामुळं आम्हाला जे रूम मालक जे आहेत ना, आता समोरून तुम्हाला बिल्डिंग मी दाखवेन, कारण तिथं आम्ही काम पण करत असतो सकाळी साफसफाईच्या. तर त्या बिल्डिंगमधलं म्हणजे खालच्या एकदम ग्राउंड फ्लोअरला एक बाथरूम आहे, तिथून आम्ही पाणी आणत असतो. तर तर असं पाण्याचं ॲडजस्टमेंट आमचं चाललं आहे रोजचं. आणि आता मी घरात आले आहे, कारण बाळ पण चिमू पण झोपले आहे आमची. आणि मला घरातलं थोडं जे काम होतं माझं साफसफाईचं वगैरे, कारण रात्री मी कधी झोपली ती, कारण बाळाला पण थोडं बरं नव्हतं. आणि उठून ती लगेच मस्ती करायला लागली. सगळं देवघर जे आहे ते तांदूळ वगैरे काढून टाकले ते, कारण तिची मस्तीच लहान बाळ म्हणल्यास ते तसंच मस्ती वगैरे करत असतं. बिछाणी, कपडे, भांडी वगैरे ते आता सगळं खाली आहे ना त्याच्यामुळे ती काढून टाकत असते. आणि असंच तांदूळ वगैरे सगळं काढून टाकलं तर ते मी भरून घेतलं सुपलीत बघा. आणि रात्रीचं सर्व पसारा मी व्यवस्थित करून ठेवला. आता बिछाणी वगैरे खुर्चीवर ठेवली ती, बेडवर का नाही ठेवत, कारण बाळ ते सगळं काढून टाकतं, त्याच्यावर उड्या वगैरे मारतं कधी कधी, मग पडलं तर लागेल वगैरे बेडवरून खाली. त्याच्यामुळे मी ती बिछाणे जी आहे ती खुर्चीवर ठेवते, कारण मग त्याला पुरता पण येत नाही. कधी कधी खुर्ची जर बेडजवळ राहिली ना तर खुर्चीवर जाऊन बसतं. त्याच्यामुळे मग आता बघा, आता टेबलावर तर रुद्राक्ष पण
चिमू पण उठली आहे आणि तिला खायला थोडंसं दिलं मी खाऊ. तर तिचं खाऊन होताना टी व्ही पण तिला लावून दिली, कारण टी व्ही जर नसली ना तर मग आपण काय करणार, काम काहीच होत नाही. आणि सगळेजण घरचे वगैरे म्हणतात की तिला टी व्हीची सवय वगैरे नको लावू, मोबाईलची सवय वगैरे नको लावू. पण जास्त वेळ मी देत नाही, फक्त काम जेव्हा मला काम असतं ना तेव्हाच तिला टी व्ही लावून देते, इतर वेळी नाही. मग म्हणजे बाहेर वगैरे फिरायला किंवा इथं खेळणी वगैरे देते खेळायला. तर असं तर तिला म्हणजे खायला दिलं काहीतरी, कारण ती टी व्हीकडे बघून बघून खात असते. मग तर थोडा वेळ, जास्त वेळ टी व्ही वगैरे काय देत नसते मी. मला काम वगैरे झालं ना की मग तिला लगेच मी घेते आणि टी व्ही बंद करून टाकते, कारण मग मोबाईल पण जास्त देत नाही. पप्पा आल्यावर ना, तिचा पप्पा आल्यावर तिला मोबाईलची लईच सवय लावली. म्हणजे तो ना सारखा टी व्ही वगैरे बघत असतो किंवा फिरायला जात असतो आणि मग बाळाला देतो टी व्ही लावून. तर असंच असतं. तर त्याच्याबरोबर खेळत वगैरे काही नाही. एक एक दिवस मग ओरडते मी, असंच घेत नाही काय नाही वगैरे, असं तसं थोडीफार असं नॉर्मल भांडणं होतात, बाकी काही नाही एवढं. तर इथं चाललं आहे माझं भाजी करायचं, कारण चिमूच्या पप्पा काही डबा वगैरे नेत नाही, त्याच्यामुळे सकाळी एवढी घाई होत नाही. तर इथं भोपळ्याची भाजी केली मी आणि भात केला आहे आणि रुद्राक्षीला म्हणजे चिमूला थोडी डाळ शिजवून ठेवली, कारण ते डाळ भातच मस्त खात आहे. कारण बाकी चपाती वगैरे असं अजून सगळे दात निघायचे आहेत, त्याच्यामुळे ते तिला चावत नाही आणि खात पण आहे. तिला आवडत नाही जास्त चपाती वगैरे, जशी मला नाही आवडत, कारण मी जास्त भातच खात असते. आणि फळं वगैरे चिमू खाते जास्त, म्हणजे गाजर, सफरचंद, द्राक्षे. तर इथं बघा चालली मस्ती, तिची डोक्यावर चढून येऊन बसते. एवढं मस्ती तिच्या संग करा घेतली ना, लय सोडत नसते मग ती केस वगैरे. तर तिला आता थोडं थोडं कळायला लागलंय, म्हणजे बाहेर वगैरे जे आपण बोलतो ना ते तिला लगेच समजतंय. आणि आपण ओरडलं, म्हणजे असं सहज ओरडलं ना असं मजाकमध्ये, तरी पण तिला लगेच रडायला येतं की मम्मी ओरडली, पप्पा ओरडले, तर पण ती लगेच रडते वगैरे. तर असं तिला आता कळायला लागलं. आणि बघा एवढी मस्ती करते ना, इकडे भांडी वगैरे आहेत ना ती पण काढून टाकली, फॅनचं बटन पण काढून टाकलं असंच. तर आता बेड खाली बघा बॉल आहेत, बॉल काढायला झोपून गेले. आता मलाच सांगायला आलाय, त्याला बॉल काढून दिला, परत मग लागले इकडं खेळायला बाहेर. आणि ऊन पण भरपूर झाले आणि मला कपडे पण धुवायचे होते, भांडी घासायची होती. तर परत सकाळचं जे काम होते ते दुपारचं आणि म्हणजे जेवण वगैरे झाल्यावर तेच काम होते. आणि बाहेर बघा मस्त झाडं वगैरे लावली, तिकडं एक पेरू आहे, आंब्याचं झाड आहे आणि इकडं साईडला नारळाचं झाड आहे. तर इथं मी कपडे भांडी वगैरे धुवत असते आणि साईडला कचरा कुंडी आहे, म्हणजे इथं डस्टबिन ठेवले आणि इकडं हे भांड्यांचं आहे, तिकडं झाड वगैरे लावलीत. ते अजून तुम्हाला मी कधीतरी दाखवेन, रूम वगैरे हा आजूबाजूचा परिसर वगैरे दाखवेन, तेव्हा मी ते तुम्हाला नक्की द्यावेन. तर मी काय काय झाडं लावलीत आणि किती मोठी झालीत, आता कधी लावलीत हे तुम्हाला सगळं सांगेन. आणि आता माझं चाललं आहे कपडे धुवायचे. आणि रुद्राक्षी चिमू काय मला आता कपडे धुवू द्यायची नाही, कारण तिची तुम्ही मस्तीच बघा. आता मी कपडे धुवायला घेतले आणि म्हणजे मी कधीच ठेवले ते बाकीचे कपडे, 2 बादल्यात होते, 2 बादल्या कपडे धुवायचे होते आज मला. आणि साड्या वगैरे होते आणि यांचे कामावरचे कपडे. परत इकडं बिल्डिंगमध्ये म्हणजे साफसफाईचं काम घेतलं आहे, तिथं गेल्यावर ते घाणचे कपडे होतात, धूळ वगैरे उडते. मग ते सगळे कपडे मला सकाळी किंवा दुपारी धुवून टाकत असते मी. जर सकाळी बाळ झोपलं तर मग सकाळी धुते. आणि आज बघा, आज तर झोपलंच नाही, आता कशाचं काम होते. आता सगळं ते बघा काय करायला लागली चिमू बघा. आता सगळं कपडे काढून बादलीत टाकणार, पाणी पण सगळं टाकणार, कारण ते ऐकत नसते. मग तिला मी खेळू देते पाण्यात थोडा वेळ, एवढं हे पण नाही करत तिला, कारण मोबाईल सारखा देत बसला की मग सवय लागते, त्याच्यामुळे एवढं मोबाईल टी व्ही वगैरे देत नाही. तर इथं पाण्यात चालू आहे, मला हाताने पाणी घेऊन भिजवते बघा. एवढी हुशार झाली ना, लय हुशार. आणि मग तिच्याकडे दिलं ना तर मग सगळं पाणी ओतूनच टाकते. तर बघा तिथे माझं चाललंय पटापट कपडे धुवून टाकायचं आणि बाळाला साईडला घ्यायचं, कारण ऊन पण लागतंय. ती ऐकना झाली तर काय करायचं, पाण्यात खेळायला लागली. परत इकडं आणलं ना मग रडायला लागते. म्हणलं थोडा वेळ खेळू दे. तर कपडे धुवून माझे झालेले आहेत
आणि कपडे तर भरपूर होते. बाळाची इकडच्या दोरीवर टाकले, ते काही दोरी इथं नाही आहे, आपल्या इकडच्या म्हणजे नेट जे लावले ना तिकडे आहे. कारण त्या दोरीवर मी बाळाचेच कपडे टाकते आणि इकडच्या दोरीवर आणि ह्या कपडे टाकायचे जे स्टँड आहे त्याच्यावर ते पप्पांची आणि इकडं माझे टाकले. असंच सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चला बाय बाय.